खटाव तालुक्यातील शेडगेवाडे येथील अनिल शेठ कदम हे सध्या आंध्र प्रदेशातील धर्मावरण येथे गलाई व्यवसाय करणार असून त्यांना धार्मिक तसेच सामाजिक कार्याची आवड आहे। अनिल शेठ कदम यांनी गावाकडे आपल्या शेती व्यवसायाबरोबर गोपालन केले आहे। यासाठी त्यांना साथ नारायण कदम यांनी केली। त्यांच्या सोना गायचे डोहाळ जेवण थाटामाटात पार पडले। यासाठी दारी मंडप सजला होता, सुवासिनींची गर्दी होती, शिवाय गोमाता प्रेमींनी हजेरी लावली होती। या निमित्ताने भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती। या डोहाळ जेवणाचे सर्वत्र कौतुक होत आहे। इथे जमलेले सर्व गायी प्रेमी गोमाता ज्याच्यावर प्रेम करतात आणि विशेषतः हिंदू धर्मामध्ये जिला 33 कोटी देवांचं निवासस्थान आहे, अशा प्रकारे ज्या एका प्राण्याला संबोधलं गेलं ती गायी माता। खरं म्हणजे आम्हाला हिंदू धर्माविषयी बरीचशी मोठी अभिमानाची गोष्ट आम्ही नेहमी करतो। मला सांगा, आपण सगळे इथं जमलेली हिंदू आहोत, आमच्या दारात एकातरी गाय आहे का? अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतपतच आज गायी माता तुम्हाला दिसत आहेत। आणि या गायीचं किती वेगवेगळे हे फायदे आहेत, अगदी आयुर्वेदापासून प्रत्येक क्षेत्रात गायीच्या शेणाला मूत्राला सगळं अगदी अगदी अतिशय डिमांड आहे। तुम्हाला आश्चर्य म्हणजे गाईचं तूप जर आपण घ्यायला गेलो तर 3-4 हजार रुपये किलो मिळते। आम्ही कुठल्या तरी जर्सी गाय आणतो, फक्त आम्ही पैसा केंद्रित बनलो। पैसा केंद्रितमुळं आता तुम्हाला पैसा केंद्रित तर पैसा केंद्रित झालं जग, पण म्हणून आपण आपला धर्म फक्त हिंदू हिंदू ओरडायचं, त्याआधी काहीच नाही करायचं। यासाठी आपण सगळे जमलेल्याने आता एक निश्चय करूया की माझ्या दारात किमान एक गाय असावी, की ज्या गायीचं मी खरोखर प्रेमाने रक्षण करेन। आणि हा छंद जपला आहे ते आमच्या शेडगेवाडीतील चितळी शेडगेवाडीतील ग्रामस्थ, आणि खरं म्हणजे यांचा प्रोफेशनल व्ह्यू आहे, तो दृष्टिकोन आहे तो व्यापाराचा, दुकानदारीचा, पण तरी आपल्या शेतीची नाळ तोडून त्यांनी चालवलं नाहीये। त्यांनी या शेतीसाठी बरंच काही इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि विशेषतः त्यांच्या दारात आज गुरं दिसत आहेत। विशेषतः खास म्हणजे गायी इथं अगदी प्रेमाने आपुलकीने वाढवत आहेत ते, त्यासाठी त्यांचं एक गायीसाठी किंवा इतर गुरासाठी ते एक खास माणसाची केअरटेकर याची नेमणूक केलेली आहे। आज या ठिकाणी आगळा वेगळा कार्यक्रम, कालच अधिक शेठ अनिलराव शेठ शेतामध्ये फिरायला येत असताना सकाळच्या परी विषय निघाला। मला आश्चर्यच वाटलं जरा, गायीची पूजा, गायीचं ढोळं जेवण, हा अनोखा कार्यक्रम आज शेडगेवाडीमध्ये अनिल शेठ कदम यांच्या घरामध्ये आज संपन्न होतोय। या ठिकाणी गावातल्या अनेक महिला, शेडगेवाडीतील सर्व ग्रामस्थ, पुरुष मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। खरं वेदामध्ये गायीचं जरा वेगळंच महत्त्व आहे। 33 कोटी देव गायीच्या पोटामध्ये असतात अशी संकल्पना पूर्वीपासूनच या ठिकाणी मानली जाते आणि खऱ्या अर्थानं त्याची जोपासना आज अनिल शेठच्या माध्यमातून शेडगेवाडी गावामध्ये होते। आज तुम्हाला माहीत आहे बैलगाडीच्या शर्यती आहेत, गायीसाठी शासनानं अनुदान देण्याचा उपक्रम संपूर्ण भारतामध्ये राबवलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। तर अनिल शेठनं शेतीबरोबरच गुरांचं पालन, त्याच्यामध्ये एक देशी गायी आपल्या दारामध्ये असावी आणि त्या दृष्टिकोनातून त्या माध्यमातून आज अनोखा ढवळ जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या दारामध्ये संपन्न केला। याची त्यांच्या पाठीमागं, ते खरं तर आंध्रमध्ये धर्मावरमध्ये या ठिकाणी स्थायिक आहेत, त्याच्या पाठीमागं त्यांच्या मातोश्री आणि मामांच्या माध्यमातून या ठिकाणी मामा या ठिकाणी आहेत। मामा या गुरांचं पालनपोषण, गायीचं पालनपोषण अत्यंत चांगल्या पद्धतीनं, जणू काही आपलं घरच आहे, ती घरातलीच आपली जनावरं आहेत, अशा घरातल्या माणसासारखं या जनावरांचं पालन करण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय। तर खऱ्या अर्थानं आजचा आगळा वेगळा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय, त्याचा आम्हाला शेडगेवाडीचे ग्रामस्थ म्हणून सुद्धा आम्हाला अभिमान आहे। त्याबद्दल अनिल शेठ, त्यांच्या मातोश्री आणि मामांना द्यावे तेवढे धन्यवाद, शुभेच्छा कमीच आहेत। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेडगेवाडी ग्रामस्थमध्ये हे चाललेले आपल्या हिंदू धर्माची परंपरा, हिंदू धर्माचं रक्षण तर आपलं गायचं रक्षण केलं पाहिजे। म्हणजे गायच्या पोटी सर्व जन्म घेतलेला आपण आहे, परमेश्वरानं आपला जन्म घेतला म्हणजे गायच्या पोटी, तर त्याचे आपण आज रक्षण केले पाहिजे। फक्त हिंदू म्हणून आपण बोलून चालत नाही। गाय माताचं रक्षण ही श्रेष्ठ आहे आणि सर्वांनी असेच प्रथा पाळावी असे नम्र विनंती समजायला करतो।